भिवंडी शहर भारतीय जनता पार्टी कार्यालय में संविधान दिवस के अवसर पर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को पुष्पहार अर्पण कर संविधान दिवस मनाया गया। भारतीय जनता पार्टी के भिवंडी शहर अध्यक्ष एडवोकेट हर्ष पाटिल के नेतृत्व में यह कार्यक्रम आयोजन किया गया। इस शुभ अवसर पर भाजपा अनुसूचित जाति के अध्यक्ष श्याम भोईर व कल्पना शर्मा, महासचिव राजीव गाजेंगी, भरत भाटी एवं पदाधिकारी व कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित होकर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को पुष्पहार अर्पण कर संविधान दिवस मनाया गया। आज संविधानाचा खऱ्या अर्थाने कोणी सन्मान केला असेल तर ते भारतीय जनता पार्टी करीत आहे। कारण अनेक आज पण सकाळपासून न्यूज बघितल्या, पण हा कार्यक्रम फक्त ते भारतीय जनता पार्टी बोलली का? कारण मोदी साहेबांनी सुद्धा संविधानाला नमन करून संसदेमध्ये प्रवेश केला आहे। आजचा दिवस तुम्हा आम्हा सर्वांसाठी गौरवाचा दिवस आहे। मी आदरणीय जिल्हा प्रमुख साहेबांना विनंती करेन की त्यांनी सर्वप्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा तसेच सर्वांनी येऊ ना बाबासाहेबांचं आणि संविधानाचं दर्शन घ्या। महासचिव भरत भाई हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। आता एवढ्या लोकांना दर्शन घेऊ द्या, आपण सर्वांनी सामुदायिक दर्शन घेऊ। मी कारण बराच वेळ झालेला, आपण जिल्हा प्रमुख साहेबांना विनंती केली तर ते संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मध्ये देखील सगळ्यात आपल्याला कळत नाही कधी कदाचित की पण कॉन्स्टिट्यूशन संविधानाचा एवढा उपयोग होतो की प्रत्येक तरतूद जी आहे, निवडणुकांमध्ये मागची निवडणूक झाली त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर एक अपप्रचार करण्यात आला की भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर ते संविधान बदलून टाकेल। आम्हाला लोकांकडे दारोदारी जाऊन लोकांची समजूत आम्ही काढावी लागली की हे जे फेक नॅरेटिव्ह जे संविधान दिवस के निमित्त सभी को बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। आज जो 26/11 का जो हमला हुआ था मुंबई पे, उसमें जो लोग शहीद हुए थे, हमारे जो जवान शहीद हुए थे, जो नागरिक शहीद हुए थे, उनको सभी को श्रद्धांजलि अर्पण करता हूँ। आज हमने भारतीय जनता पार्टी शहर जिला की ओर से हमारे श्याम भाई, जगताप जी, हमारे बीरूदेव जी, ये सभी ने मिलके यहाँ पे कार्यालय में संविधान दिवस यहाँ पे मनाया। संविधान दिवस मनाने का मकसद एक ही है कि हमारे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी जिन्होंने हमारा संविधान लिखा है, वो संविधान का हर एक भारतीय नागरिक को उसकी अच्छी तरह से उसकी मालूमात होनी चाहिए, क्योंकि संविधान
जो हमारा है, जो इन पूरे देश, पूरे जग में, यानी पूरे वर्ल्ड में सबसे बड़ी डेमोक्रेसी जो जानी जाती है वो हमारा भारत देश की जो डेमोक्रेसी है, ये पूरे विश्व में सबसे बड़ी डेमोक्रेसी है। और ये पूरा देश जिसमें अलग अलग जाति और धर्म के लोग रहते हैं, ये सभी को एकजुटता से जो हम रह रहे और जिस तरह से हम प्रगति कर रहे, ये केवल और केवल हमारे भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने जो संविधान लिखा है, इसके माध्यम से ये जब सब हो रहा है। तो हर एक भारतीय नागरिक को हमारे ये संविधान की जानकारी होनी चाहिए और लोगों तक इसका प्रसार हो, लोग कायदे का भी पालन करें। यानी सही मायने में अगर रिस्पेक्ट हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का करते हैं, तो संविधान का पालन करना, कायदे का पालन करना, अगर वो करेंगे तो सही मायने में हम उनको रिस्पेक्ट अर्पण करेंगे। तो इसलिए लोगों में प्रसार करने के लिए ये संविधान दिवस ये पूरे भारत में मनाया जा रहा है। तो वैसे हमने जनता पार्टी के माध्यम से भी संविधान दिवस यहाँ पे मनाया गया। पाटील अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने जिल्हा कार्यालयामध्ये संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला। त्यामध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय हर्षलजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचे महासचिव भरतजी भाटी, कल्पना शर्मा आणि अनुसूचित जाती मोर्चाचे सर्व पदाधिकारी, दिव्यांगचे अध्यक्ष बिरुदेवजी, आमचे विवेक जगताप, आमचे उपाध्यक्ष महासचिव उपाध्यायजी आणि आमचे असंख्य कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आजचा हा गौरव दिन साजरा करण्यात आला। खरोखर आज संविधानाची पूर्ण भारत संविधानाच्या मार्गावर आहे। आपण कुठलीही वस्तू कुठे ठेवायची हे सर्व संविधानामध्ये नमूद केलेली आहे, म्हणून कोणी संविधानाचा गैरवापर करू नये। ते बाबासाहेबांनी आज संविधान लिहिलेले आहे ते फार विचार करूनच लिहिलेले आहे। तळागाळातील सर्व गोरगरिबांचा विचार करून त्या संविधानामध्ये तरतूद केलेली आहे आणि संविधानाला मानणारे आमचे नरेंद्र मोदी साहेब आहेत, ते भारतीय जनता पार्टीचं शासन आहे आणि त्या शासनाच्या मार्फत संविधानामध्ये जे व्यवस्थित सर्व कारभार सुरू आहे आणि आम्ही अशाच प्रकारे या भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा कारभार सुरू व्हावा अशा आमच्या दलित बांधवांची, गोरगरिबांची सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे। आज मी तमाम भिवंडीकरांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आणि बरोबर 26/11 जे बॉम्ब मुंबईमध्ये त्या सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पित करतो।